सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन सॅटरडे. आणि ऑफिसवर मी जाऊन आलेलो आणि आता वाजलेले 7. देवपूजासुद्धा झालेली आहे आणि आज आहे सॅटरडे. सो काय जेवण बनवायचा तसं एक डिसाईड केलं आम्ही. आयडिया आली आहे की नूडल्स होते घरी आणलेले, तर खूप बऱ्याच दिवसापासून नूडल्स आहेत. तर आज प्लॅन केला आहे मी आणि आयुष, आम्ही दोघं मिळून नूडल्स बनवणार आहेत. सो कशी काय नूडल्स होते म्हणजे सोप्या पद्धतीने आणि ॲडव्हान्स काय काय आम्ही त्याच्यामध्ये टाकू. तर हा व्लॉग गाईस नूडल्स बनवण्याचा असणार आहे दोघं मिळून. सो लास्टपर्यंत बघा, इंटरेस्टिंग असणार आहे. मध्ये कॉमेडीसुद्धा काही असेल तर प्लीज एकदा कमेंट करून द्या तुम्हाला कुठला भाग आवडला तर. आणि चॅनल नवीन असाल तर आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा, बिकॉज हा आपला नवीन चॅनल असणार आहे. तर चला, आता मी मार्केटमध्ये चाललो आहे. जर काय काय गोष्टी बाकी म्हणजे ज्या काय गोष्टी लागतात सामान वगैरे ते बाकी मी आणायला चाललो आहे, ते आणतो आणि मग मी दोघं नूडल्स वगैरे बनवू. तो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे एक नवीन पाहुणा आलेला आहे. पाहुणा म्हणजे रोजच येते ते. मांजर आहे, एक छोटीशी क्यूट अशी मांजर आली आमच्याकडे बघा. ए मनी, हे आम सगळं ऐकते ना, हे सगळं ऐकते. स्लीप 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 स्लीप. बघा झोपली ती. उठ, चल उठ. बिचारी बसली आहे ती. म्याव म्याव कर, म्याव म्याव. सो गाईस छान आहे, क्यूट आहे. तर चला आता मी सामान आणायला जातो. तर फायनली आपले इन्ग्रेडियंट रेडी आहेत. आपण जसं म्हटलं की आता म्हणजे सामान बाकी होतं काय काय आणायचं ते आता आणलेलं आहे. प्लस करतो आहे त्यासाठी थोडं अंडं टाकले. तर अंडं बनवण्यासाठी ॲश अंडा बनवत आहे आणि आपले बाकीचे मटेरियल रेडी आहे. सो लास्टपर्यंत बघा तुम्ही कसे काय नूडल्स होत. आता आपला एग नूडल्स रेडी झालेला आहे आणि जे टेस्ट करायला मला दिलं ना ॲशने, एक नंबर झाला आहे. म्हणजे बाहेरचं मंचुरियन नाही काय, बाहेरची एक नूडल्स फेल आहे या एक नूडल्सची. तर आपण टेस्ट करू आणि एक एक्सप्रेशन देऊ, बिकॉज एक्सप्रेशन ॲशला आवडते. टेस्ट मी कशी खाल्ल्यानंतर एक्सप्रेशन करतो ना, तर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो. ॲश ब्लॉग शूट करतो. गाईस अशा प्रकारे ॲशने नूडल्स तयार केलेली आहे. आपली एक नूडल्स घरगुती आणि विथ मंचुरियनवाली आहे. तर आपण टेस्ट करून बघू कशी झाली आणि ॲशला आपण सांगू. सो जवळ आहे थोडीशी मी. ओके, आपला फर्स्ट बाईट विथ मंचुरियन. कोणतरी बनवणार होतं ना? मी सगळ्याच मी बनवणार होतो. पण काय झालं, जरा काम आलं मध्ये तर मला जायला लागलं थोडंसं. म्हणून ॲशनेच केलं आहे. सो आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. एक नंबर झाला आहे. विथ कम्पेअर केलं तर आपली घरगुती एक नंबर झाली आहे. खूप छान झाल्या देसी नूडल्स. ओके, आणि हा खूप छान झाल्याबद्दल ॲशला एक भरवतो मी. सो गुड मॉर्निंग गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. सो गाईज आज आहे संडे. सो बघू आज काय काय प्लॅन होतं आपलं. तर सर्वात पहिला आपण आपली जी ही तुळस आहे, तुळस पूर्ण सुकून गेली आहे. तर तुळशीला सर्वात पहिला आधी पाणी घालू. आजचा जो क्लायमेट आहे संडेचा, ऊन कमी आहे थोडं आणि ह्या साईडला पूर्ण सावली आहे. तर सर्वात पहिला आपण पाणी घालून घेऊ झाडाला, बिकॉज ते झाडाला म्हणजे सुकून गेलं आहे पूर्ण. तर आम्ही मागच्या वेळी जे कपडे ते झाड आपलं सुकलं आहे. तर आम्ही मागच्या वेळी मटका घेतला होता त्याकडून. आपण कुठलं घेतलं होते? माती नाही घेतली होती, खत घेतलं होतं. त्याने म्हणजे जे झाड पूर्ण सुकलं होतं ना ते इम्प्रूव्ह झाले. तर आपण डेली एक ग्लास म्हणजे ऑफिसवरून जाताना मी एक डेली टाकतो. अच्छा, रोज टाकतात? रोज आणि कधी विसरून जातो. कपडे छान झालंय आता. पूर्ण ब्राऊन पडले होते ना आता ठीक आहे. आणि सकाळीच बघा येऊन आपल्या घरी मॉर्निंगलाच आपल्या घरी मांजर परत आलेली आहे. आणि मी डेली ऑफिसला जातो
आणि माझी चप्पल नसतं तेव्हा ती येत नाही, जेव्हा मी असतो माझी चप्पल बघून ती येते इकडे. काय झालंय, काय पाहिजे तुला? दे दूध दे बघू, तो दूध दे. सो हॅलो एव्हरीवन, दिस इज अ नेक्स्ट डे. सो गाईस ऑफिसवरून जस्ट आलेलो आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आसिफकडे चाललो आहे. ॲक्च्युली आसिफचा बाबू म्हणजे जो आहे असद आलेला आहे. सो आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो की तो आले की भेटायला जाऊ. सो ॲश आणि आम्ही म्हणजे ॲश आणि मी आम्ही चाललो आहे असदला भेटायला. आसिफकडे चाललो आहे आणि जाता जाता आम्ही जरा नाश्ता वगैरे समथिंग घेऊन जाऊ, बिकॉज त्याचं हे काय हे चालू आहे ना, का रमजान चालू आहे ना, रमजान चालू आहे. सो असा रुटीन आहे की सकाळी म्हणजे उपवास पकडायचा, तो संध्याकाळी 7 वाजे काहीच नाही खायचा. सो आम्ही ट्राय करतो की काहीतरी नाश्त्याला घेऊन जाऊ, बिकॉज म्हणजे त्याने खाता यावं काहीतरी नाश्त्याला म्हणजे उपवास सोडायच्या टायमाला. सो ओके, स्टे ट्यून लास्टपर्यंत तुम्ही बघा, इंटरेस्टिंग असणार आहे हा ब्लॉग. आणि तिकडे असंचसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल छोटूसा क्यूटचा बाबू आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे, मी आणि यश तर कधीपासूनच रेडी आहे आणि मी जस्ट आता ऑफिसवरून आलो आणि लगेच आता निघतो जायला. ओके, लास्टपर्यंत हा ब्लॉग. सॅटर्डेला जाऊ सांगतोय. अरे काय चाललंय तुमचं? काय नाही, माझा पाय दुखतोय. असं कसं दुखते? नको नको बोलतात. अरे प्लीज याला असं नको करू. अच्छा ठीक आहे. सो गाईस आम्ही एक छोटासा प्रँक केला आहे. वहिनीला सांगितलं आहे की आसिफच्या म्हणजे बायकोला की आम्ही येत नाही आहे, म्हणजे माझा पाय दुखतो. त्या दिवशी पाय मुरगा तर पाय दुखतो सांगितलं, तर येत नाही आहे. तर आपण प्रँक करू, डायरेक्ट जाऊन तिकडे सरप्राईज दे, बघू आपण ट्राय करू. मिनी केक कितने का है? 200 का. 200 का? क्यूट आहेत ना? छान होतं. मी त्या दिवशी हवाला घेतलं आलंय. कोण आलंय? माऊ. कोण आलं? माऊ आलंय. थांबते बघ. अशात कोण आलंय? कोण आलंय? काका आलाय. काका आलाय आणि माऊ आली. माऊ आलाय. हा कसली काहीच आम्ही फायनली आलेलो आहे असदकडे. एकदम क्यूटचा बेबी आहे, छोटूशा. कुठे आलाय तू? कुठे आलाय? कुठे नाही, आपण आलोय. अश्विनीकडे आलोय ना आपण. दादा कुठे? दादा गाईस आता वेळ झाली आहे उपवास सोडायची. सो गाईस आसिफसुद्धा आहे. आसिफसुद्धा म्हणजे मी आसिफच्याच घरी आलेलो आहे आणि आता उपवास सोडला आहे त्याने आणि खूप सारे बरेच सारे मेन्यू बनवले आहेत वहिनीने. थँक्यू सो मच. सो आता माझा आहे, बाकी हे काय, ही भेळ आहे, भजी आहे, शेव, रगडा आणि स्वीट्स, पापड ना रे, काय पापड ग्रेप्स. तर अशा पद्धतीने मस्तपैकी सगळं सजावट केलेली आहे. आता उपवास वगैरे सोडला आहे. सो आम्ही आता मस्तपैकी एन्जॉय करू नाश्ता. ओके.